दडलेले असतात काही गुलाबी क्षण. झाकली मुठ 1.25 लाखाची, उघडली तरी मोलाची, त्यात दडलेले असतात काही गुलाबी क्षण. त्याची झलक म्हणजे वस्त्रहरण, 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 वस्त्रहरण. नमस्कार मंडळी. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं म्हणतात. काही ते शक्य होत नाही कोणाला, पण एका माणसाने आपल्या बरोबर आपल्या बापाचंही नाव उज्ज्वल केलं. असा बाप माणूस आज आपल्याकडे आलेला आहे. आपण त्याला प्रत्यक्ष भेटूया ना. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम करी काम वेड्या, काम करी काम वेड्या, काम करी काम. नमस्कार. नमस्कार. साहेब, आपलं संपूर्ण नाव काय? नरेंद्र दामोदर जाधव. गाव कुठला तुमचा? आमचं गाव नाशिक जिल्ह्यामध्ये ओझर नावाचं गाव आहे. अच्छा. ते आमचं गाव. अच्छा. लहानपणी तुम्हाला काही महत्वाकांक्षा किंवा स्वप्न वगैरे तुमची काही होती का? हो, सगळ्यांची असतात तशी माझी होती. मुंबईत मी मध्य मुंबईमध्ये ज्याला वडाळा नावाचा जो भाग आहे तिथे रेल्वेच्या कॉलनीमध्ये माझं बालपण गेलं. अच्छा. आणि ती बकाल वस्ती होती. माझे वडील त्यावेळी बीपीटी म्हणजे बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, आता मुंबई पोर्ट ट्रस्ट ज्याला म्हणतात, त्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवेमध्ये होते. चतुर्थ श्रेणी कामगार होते. अच्छा. आणि ती त्यांची जी वसाहत होती वडाळ्याची, त्या वडाळ्याच्या वसाहतीमध्ये मी राहत होतो. ते सारखी मारामाऱ्या चालायच्या तिथे. त्यामुळे माझी पहिली महत्वाकांक्षा गँगस्टर व्हायची होती. तेव्हापासून तुमची दादागिरी चालू? दादागिरी चालूच आहे. आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक तुम्ही लिहिलं. बरोबर. ही संकल्पना, मूळ कल्पना तुम्हाला कुठे सापडली? त्यावेळी 1969 साली माझा बाप रिटायर झाला. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यावेळी मी नुकताच शाळा माझी 11वी संपली होती आणि मी आमच्या घरातला 6वा, सगळ्यात धाकटा 6वा. एकंदर 6 भाऊ. 4 भाऊ आणि 2 बहिणी. आणि माझा मी शेंडेफळ, शेंडे नक्षत्र. आणि सेवानिवृत्त झाल्यावर माझ्या बापाला आपला वेळ कसा घालवायचा ते कळत नव्हतं. त्यामुळे त्यांना आयुष्यभर अंग मेहनतीचं काम केलेला हा असा दणकट गडी. त्यामुळे तो दिवसभर मग ठाकठोकीचं काम करायचं. ते त्याचा सगळ्यांना त्रास व्हायला लागला की हे कोण, बरं त्यांना कोणाची सांगायची ताकद नाही, कारण हा माणूस म्हणजे जमदग्नीचा अवतार. अरे वा. कोणाची सांगायची ताकद नव्हती. पण माझं जरा त्यांच्याबरोबर खास ब्रॅकेट होतं बरं का, जरा खास शेंडेफळ असल्यामुळे, शेंडेफळ असल्यामुळे म्हणा, पण खास ब्रॅकेट होतं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या आठवणी लिहा. ते म्हणाले अरे कोण वाचणार आहे, आमच्या त्या नाशिकच्या भाषेमध्ये कोण वाचणार आहे. मग त्यांना मी ज्याला मॅनेजमेंटमध्ये पेप टॉक म्हणतात तसा पेप टॉक दिला. हे पुढच्या पिढीला फार मार्गदर्शक ठरेल. आपल्याला माहिती पुढची पिढी काय असल्या मार्गदर्शनासाठी थांबलेली नसते. पण मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांना ते पटलं आणि त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि त्यांना थोडंसं लिहिता येतं, थोडंसं वाचता येत होतं. 10 वर्ष त्यांनी लिहिलं. त्यावेळी मी इतका लहान होतो आणि इतका अपरिपक्व होतो की ते वाचायची सुद्धा तस्ती घेतली नाही. मी 10 वर्षानंतर अमेरिकेला गेलो. PhD घेऊन मी परत आलो. त्या वह्या पाहिल्या, शोधल्या, मिळाल्या नाहीत, सोडून दिलं. 1989 साली माझ्या वडिलांचं निधन झालं, जानेवारी 1989 मध्ये. त्यानंतर मात्र त्या वह्यांना एक भावमूल्य ज्याला आपण म्हणतो तसं प्राप्त झालं. मग एका रात्री मी त्या शोधून काढल्या आणि मग त्या वाचल्या. आणि त्या वाचल्यानंतर मी अखंडपणे रडत होतो. मला असं वाटलं की त्याच्यामध्ये खूप दस्तऐवज दडलेला आहे, सामाजिक दस्तऐवज. मग त्याचं मी संपादन केलं. आणि त्यांनी दुर्दैवानं माझ्या बापाने जी कथा लिहिली होती स्वतःची, ती 1948 पर्यंत फक्त लिहिली होती. 48 नंतरचं पुढचं मी सगळं, माझी आई, माझे भाऊ, माझ्या वहिन्या आणि कुटुंबातले इतर खानदान सगळ्यांनाशी बोलून तो पुढचा भाग पुन्हा रिकन्स्ट्रक्ट केला आणि असं ते पुस्तक तयार. पण हे लिहिताना किंवा हे प्रसिद्ध करताना एवढं प्रसिद्ध होईल असं तुम्हाला वाटलं होतं? एवढं नावारूपास येईल मला वाटलं होतं. मला एक किती आवृत्त्या झाल्या असतील याच्या आवृत्त्या 16 आवृत्त्या झालेल्या आहेत. परंतु याच्या आवृत्त्या इतर पुस्तकांच्या आवृत्त्यांशी तुलना करता कामा नये. कारण सर्वसाधारणपणे आपल्याकडे मराठी पुस्तकांच्या आवृत्त्या 1 ते 2 हजाराच्या असतात. याच्या काही आवृत्त्या 5-5 हजाराच्या आहेत, जम्बो आवृत्त्या आहेत. तरी त्या जम्बो इतर भाषेत प्रसिद्ध होण्याचं कारण काय? कारण मला असं वाटतं की ही अतिशय सकारात्मक बाब आहे आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण पुढे येऊ शकतो. आपल्या देशामध्ये गेल्या 57 वर्षामध्ये जे एक प्रचंड स्थित्यंतर घडतं आहे त्याचं हे प्रतीक आहे. हे माझं कुटुंब ही एका पातळीवर कुटुंबाची कहाणी आहे, पण दुसऱ्या पातळीवर आपल्या देशामध्ये गेल्या 57 वर्षामध्ये जे आर्थिक सामाजिक परिवर्तन झालेलं आहे आणि होऊ घातलेलं आहे त्याचा हा दस्तऐवज आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबामध्ये कुठल्याही जातीच्या, कुठल्याही प्रांताच्या, कुठल्याही धर्माच्या आणि कुठल्याही देशाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये
अशी एक कोणीतरी व्यक्ती असते, दादा माणूस असतो. दादा माणूस हा, मग तो काका असेल, मामा असेल, कोणी- आजोबा कोणीतरी एक असतो, आई असेल, कोणी असेल. बरोबर, तो त्या कुटुंबासाठी पायाचा दगड झालेला असतो. माझ्या बापाचं नातं ते आहे आणि त्यामुळे खूप लोक त्याच्याशी नातं सांगू शकतात आणि त्यांना ती स्टोरी आपली वाटते. आता मला एक सांगा, तुम्ही आर्थिक सल्लागार म्हणून, बरोबर, पण तुमची मिसेस प्रमुख आर्थिक सल्लागार, धर्मपत्नी याबद्दल काय बोलते ते बघूया ना. नरेंद्र, तुमचं भारतीय अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या सर्वांवरचं ज्ञान वादातीत आहे. मला तुम्हाला संसाराच्या अर्थनीतीवरची तुमची मतं हवी आहेत. तुमची एक छोटीशी टेस्ट घ्यायची आहे मला तुम्हाला आवडणाऱ्या 3 गोष्टींचे भाव, सध्याचे बाजारातले भाव विचारायचे. तुम्हाला अंडी आवडतात, हो, तुम्हाला केळी आवडतात हो. आणि कॅडबरीचं फ्रूट अँड नट आवडतं. मला ह्या तिन्हीचे सध्याचे बाजारातले भाव सांगाल का? तुम्ही हे कधी अरेंज करून मला ठेवलं? तेच कळत नाही. मी प्रश्न विचारायचे त्याने विचारले, त्याच्यामुळे घरगुती प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर द्यावीच हो, लागतील. नक्की. नाहीतर घरात संध्याकाळी प्रवेश नाही मिळणार. नाही, मला काय वाटतं माहितीये का, त्यातला गमतीचा भाग जरूर आहे त्यामध्ये, पण मला असं वाटतं की मी हस्तिदंती मनोऱ्यात राहणारा अर्थतज्ञ नाही आणि कधीही नव्हतो. मी लोकांमध्ये मिसळणारा आणि समाजामध्ये मिसळणारा अर्थतज्ञ आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या हस्तिदंती मनोऱ्यात मी राहून माझं सल्ला देण्याचं काम करत नाही किंवा आर्थिक विश्लेषण करत नाही, ते मी लोकांमध्ये राहून करतो. आता कुटुंबाचं जे प्रश्न वसुंधराने विचारले, हे सगळे प्रश्न दैनंदिन अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. तर मी बाजारात जात नाही तिच्याबरोबर, त्यासाठी वेळ घालवत नाही, ती सगळी कामं ती पाहत असते. परंतु त्यामुळे मला ते भाव माहित नाहीत असा जर तिचा किंवा तुमचा समज माझ्यामुळेच नाही असेल, समज. तर तो चूक आहे. मला असं वाटतं आजचा भाव काय आहे? कसला? अंड्याचा अंड्यांचा भाव मला वाटतं डझनाच्या मागे साधारण 30 रुपयाच्या आसपास आहे. ती कुठल्या प्रकारची आहे त्याच्यावर अवलंबून आहे. केळ्याचा भाव मला असं वाटतं की साधारण 20 रुपये डझन असलं पाहिजे. आणि फ्रूट अँड नट जे आहे त्याच्यामध्ये 2 साईज आहेत, एक छोटी साईज आहे आणि एक मोठी साईज आहे. आणि ते फ्रूट नट नाही